सुरुवातीला योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सर्व संस्थाचालकांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे प्राचार्य सोनवळकर सर यांनासुद्धा मी धन्यवाद देतो की हा विचार आजच्या या सोशल माध्यमाच्या जमान्यामध्ये त्यांनी तो विषय इथपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते यासाठी की आज पूर्ण पेपर मला या ठिकाणी वाचणं शक्य नाही, तो पेपर मी छापलेला आहेच, परंतु जे काही समारोप मला माझ्या पेपरचा करायचा आहे तो समारोप मात्र या ठिकाणी निश्चित करणं मला भाग आहे. परंतु त्याचबरोबर या सेशनचा समारोप करताना या पाचही मान्यवरांनी अतिशय समर्पकपणे पांचाळ सरांनी जे गांधीजींच्या प्रत्येक विचारामध्ये उत्तर शोधलेलं आहे की वर्तमान भारत में गांधी विचार की प्रासंगिकता या शीर्षकाखाली त्यांनी सत्य आणि अहिंसेवर ट्रेस देण्याचा त्यांच्या पेपरमध्ये प्रयत्न केला. परमार सरांनी जो विकास आहे की मॅडमचा जो विचार होता त्या विचाराला धर देऊन पुढे शोषितापर्यंत तो विचार जावा, तो गांधीयन थॉट तिथपर्यंत जावा, हा विचार त्यांच्या पेपरमध्ये आहे. मला असं वाटतं की तो निश्चित या संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून समाजापर्यंत तो पोहोचेल. डॉक्टर अशोक मोठे सरांनी अतिशय समर्पकपणे कमी शब्दामध्ये त्यांनी कृषीप्रधान देशाची गरज भागवण्याचा विचार हा गांधीयन थॉटमध्ये आहे हे इथपर्यंत या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विचार साधा नाही, परंतु तो जोपर्यंत समाजापर्यंत जात नाही आणि ते काम कशा पद्धतीनं न्यायचं आहे, मला असं वाटतं की आता मॅडम न त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी प्रश्न आपल्याला विचारण्यासाठी संधी दिली होती, परंतु आपण प्रश्न विचारले नाही. मला असं वाटतं की आता निश्चित मी लास्ट जे प्रश्न ते मॅडमलाच मी विचारणार ते आणि त्याचं उत्तरही मीच देणार. कारण असं आहे, कारण या प्रत्येक पेपरच्या माध्यमातून पूर्ण गोष्टी त्या या व्यासपीठावर येऊ शकणार नाहीत. डॉक्टर दुर्गादास चौधरी सरांनी आर्थिक न्यायाचा विचार समाजापर्यंत नेता येईल का हा त्यांच्या पेपरचा धागा आहे. मला असं वाटतं की निश्चित तो नेता येईल, तो आपल्याला समाजापर्यंत त्याच्या माध्यमातून जाता येईल. आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रमोद चव्हाण सरांनी धनिकांची संपत्तीचे संरक्षण हे कशा पद्धतीनं त्या विचारामधून होते याच्यावर ट्रेस दिलेला आहे. या प्रत्येक पेपर मागचा काही ना काही उद्देश आहे आणि प्रत्येक संशोधकाने अतिशय व्यापक प्रमाणामध्ये आणि काही गोष्टी समाजापर्यंत जाव्यात या दृष्टिकोनातून या भूमिका आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. या व्याख्यानाच्या अगोदरचे काही व्याख्यान मला ऐकता आले नाही, परंतु मॅडमचं मी अतिशय लक्षपूर्वक व्याख्यान ऐकत होतो की आपण कोणीही नवीन काही सांगणार नाही, परंतु आता ही वेळ आहे की गांधीजींचा विचार हा समाजापर्यंत न्यायचा आहे असं म्हणण्याची वेळ आहे. आपल्या कॉन्फरन्सचा जो काही पहिला टायटल आहे की इज पॉसिबल, मी म्हणून माझ्या आता सर्वांना हेही दाखवणं आवश्यक आहे की मी लास्टला माझ्या पेपरला काय केलेलं आहे किंवा त्याचा जो शेवट आहे यस गांधी पॉसिबल. कारण की का नाही पॉसिबल किंवा आता आपण ही हार का मानण्याच्या विचारामध्ये आहोत, तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर हे आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींच्या तो परिणाम आपल्या डोक्यावर, आपल्या विचारावर, आपल्या व्यवहारामध्ये होत आहे. म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला आहे. आता पेपरची जी काही आता मला माझं पॉवर पॉईंट दाखवणं थोडीशी संधी मिळाली नाही, परंतु मला असं वाटतं की मी पहिला म्हणजे पेपरची जी काही माझी सुरुवातच आहे की आईन्स्टाईनचं मी ते एक चित्र दाखवलं आहे आणि गांधीजींचं वर चित्र दाखवलं आहे. त्यामध्ये फक्त एकच वाक्य असं आहे की त्या वाक्यामधून महात्मा गांधीसारखा माणूस खरोखरच या भूतलावर वावरला असेल यावर भावी काळातील पिढ्या कदाचित विश्वास ठेवणार नाहीत.
हे आईन्स्टाईनचं वाक्य आहे, हे माझं नाही, कुणाचं नाही, कोणाचं नाही. आता जर समजा ही परिस्थिती त्या कालखंडामध्ये होती की असं म्हणण्याची वेळ येईल, तर मला असं वाटतं की आता जे मॅडमनं जेवढेही व्याख्यान आपल्याला दिलेलं आहे त्याचीही तेवढी समर्पकता आहे. आणि याच्यासाठी जे काही उत्तर आहे की समाज माध्यमावर आज गांधीयन थॉट जो कमी पडतो आहे, कारण प्रत्यक्ष ज्यावेळेस मी वर्गात शिकवतो, समाजामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो, त्यावेळेस सुद्धा मला अशी एक प्रकर्षाने एक गोष्ट अशी जाणवती की या सामाजिक माध्यमावर गांधीयन थॉट का जात नाही. मग हा जर विचार तिथपर्यंत जर गेला तरच याचा प्रचार होणार आहे. हा माझ्या पेपरचा समारोप आहे. म्हणजे ही जी काही जी काही बाब आहे, म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येकाने, म्हणजे गांधीजींच्या जीवनावर प्रत्येक विचारवंताने लेखन केलं, त्याचे सारांश झाले, त्यांचे भाषणं आपण लहानपणापासून ऐकतो. परंतु जी काही प्रत्यक्ष परिस्थिती आज समाजामध्ये उद्भवलेली आहे, तर त्या उद्भवलेल्या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी आता फक्त हे विचारवंत पुढे येऊ शकतात. विचारवंत म्हणण्यापेक्षा समाज माध्यमावर जे प्रचारक आहेत, वेगवेगळ्या गोष्टींचा प्रचार करणारे आहेत, त्या समाज माध्यमावर गांधीयन थॉट जोपर्यंत जात नाही, मला असं वाटतं की अशा कॉन्फरन्सच्या माध्यमातून इज गांधी पॉसिबल हा प्रश्न निश्चित आपल्याला उपस्थित करावा लागेल. आणि म्हणून मी माझ्या पेपरचा समारोप सुद्धा त्याच पद्धतीने केला की गांधी पॉसिबल. कारण की हे जीवनाचं तत्वज्ञान आहे, हे सत्य कोणीही नाकारत नाही, जगामध्ये नाकारत नाही. परंतु मग ही पिछाहाट विचाराची कुठल्या माध्यमातून होत आहे, तर ती माझं जे निरीक्षण आहे ते निरीक्षण आहे की समाज माध्यमावर आज गांधीयन थॉट मागे पडतो आहे. तो जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत या नव पिढीला त्याचं महत्त्व समजणार नाही. आणि हे महत्त्व जर एकदा कळालं तर मला असं वाटतं की गांधी पॉसिबल. वेळेचं बंधन आहे, परंतु तरीही ह्या गोष्टी प्रत्येक वेळी सांगणं गरजेचं आहे. आपल्यासारख्या लोकांना सांगण्याचं गरज आहे, कारण आपण समाजातील एका तरुण पिढीला लीड करतो. आणि हे लीड करत असताना मला असं वाटतं की हा विचार तिथपर्यंत जावा. जी वाचन संस्कृती मी जाणीवपूर्वक मी इकडे न येता, ज्यावेळेस मी माझे सभागृहामधून सुद्धा इकडे येण्याच्या अगोदर मी ते प्रदर्शन पाहण्यासाठी यासाठी गेलो, कारण की हे जे प्रदर्शन आहे, एवढ्या गोष्टी जोपर्यंत या समाज माध्यमावर होणार नाहीत, समाजापर्यंत आपण जाणार नाहीत, तोपर्यंत हा विचार प्रसारित होणार नाही. आणि तो प्रसार करण्याची ती आज वेळ आलेली आहे. निश्चित 21व्या शतकामध्ये चांगलं फ्युचर म्हणजे या पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, ह्या पास्ट गांधीयन थॉटचं चांगलंच आहे, प्रेझेंटही चांगलंच राहणार आहे, परंतु फ्युचरसुद्धा चांगलं राहणार आहे. ही मला असं वाटतं की आपल्या सोशल म्हणजे सामाजिक विचारवंतांची ती नितांत अशी गरज आहे की ती तिथपर्यंत जावी. मी काही माझे जास्त फार पेपरचं प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार नाही, परंतु इथपर्यंत मला शिक्षण संस्थेने, प्राचार्यांनी जी काही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देऊन मी माझा या सेशनचा समारोप झाला असं या ठिकाणी जाहीर करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व डेलिगेट्स सत्कार करावा.